नमस्कार. शासनाच्या अनेक योजना आहेत, ज्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत असा शासनाचा मानस आहे. अशीच शेतकऱ्यांसाठी एक नव्याने योजना महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेली आहे. त्या योजनेचं नाव आहे पशुधन विमा योजना. नेमकी ही योजना काय आहे? कधीपासून ही योजना सुरू झालेली आहे? या योजनेत काय म्हणजे नेमकं आहे दडलेलं? ते आपण जिल्हा उपायुक्त श्री पडिले सर माझ्यासोबत आहेत. त्यांना आपण विचारणार. पडिल सर, ही जी योजना आहे पशुधन विमा योजना, नेमकी योजना कधीपासून या योजनेची अंमलबजावणी झाली आणि या योजनेत काय आहे? ही योजना राष्ट्रीय पशुधन अभियानमधून 26-27 या वर्षामध्ये आता लागू झालेली आहे. आणि या योजनेमध्ये केंद्र शासनाचा हिस्सा 60% आणि महाराष्ट्र शासनाचा हिस्सा 40% या पद्धतीने ही योजना लागू होणार आहे. आणि या योजनेमध्ये महाराष्ट्रातील सर्व शेतकरी पात्र आहेत. एका कुटुंबामध्ये जास्तीत जास्त 10 पशुधनाची आपण विमा करू शकतो. त्याच्यामध्ये गाई, म्हशी, बैल, रेडे, त्याच्यासोबतच शेळ्या, मेंढ्या सुद्धा आपण विमा करू शकतो. याच्यामध्ये पात्रता जी आहे, ही पहिल्यांदा महत्त्वाची पात्रता ही आहे की प्रत्येक पशुधनाची नोंद ही भारत सरकारच्या राष्ट्रीय डिजिटल पशुधन अभियान जे आहे, NDLM ज्याला म्हणतो आपण, त्याच्यामध्ये जे कानामध्ये आपण बिल्ले मारतो, तर त्या कानामधला बिल्ला जो आहे तो 12 अंकी आधार कार्डच आहे त्या ॲनिमलचं. तर त्या पद्धतीनं त्याची नोंद त्या आमच्या डिजिटल पोर्टलवर असली पाहिजे. ही प्राथमिक अट आहे त्याच्यासाठी. आणि त्याच्यानंतर तो विमा योजनेमध्ये भाग घेऊ शकतो. मी सांगितलं की एका शेतकरी जे आहे, एक शेतकरी त्याच्याकडे 10 पशुधन असेल तर फक्त तो 10चाच विमा काढू शकतो, की जास्त असेल पशुधन तर त्याचा काढू शकतो? एका कुटुंबामध्ये 10ची मर्यादा आहे. हा. मग याच्यामध्ये कसं आहे विम्याचा विषय? विमा आपल्याला 1, 2 किंवा 3 वर्षासाठी काढता येतो. एका वर्षासाठी आपल्याला त्याचा प्रीमियम जो आहे विमा रकमेचा तो 4.30% आहे. 2 वर्षासाठी 7.30% आहे आणि 3 वर्षासाठी 10.50% आहे. अच्छा. म्हणजे विमा एखाद्या जर शेतकऱ्याचं जनावराला अपंगत्व आलं किंवा ते जखमी झाला किंवा ते मयत झालं जनावर दुर्दैवाने, तर या गोष्टींसाठी विमा मिळू शकतो का? या योजनेमध्ये फक्त मृत्यूसाठीच आहे. मृत्यू अपघाती हो, रोगाने हो, नैसर्गिक कारणामुळे हो, किंवा कुठलेही वीज पडणे किंवा पुरात वाहून जाणे अशा कारणामुळे झाला तरी हा विमा त्याला मिळू शकतो. फक्त ह्याच्यामध्ये जर जखमी असेल तर त्याला मात्र आपल्याला काही मिळणार नाही त्याच्यामध्ये. ह्याच्या मृत्यूनंतरच आपल्याला लाभ मिळेल याचा. ही अशी पशुधन विमा योजना आहे जी शेतकऱ्यांसाठी एक वरदान म्हणून आलेली आहे त्याच्या पशुधनासाठी. कारण की धन आहे ते शेतकऱ्याचं, ते जगलं पाहिजे, ते टिकलं पाहिजे आणि वाढलं सुद्धा पाहिजे. म्हणून महाराष्ट्र सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल यांच्या संयुक्त विद्यमाने ही योजना राबवण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त आपल्या पशुधनाचा विमा उतरवावा व या योजनेचा लाभ घ्यावा. व्हिडिओ जर्नलिस्ट सोबत मी परमेश्वर सोनोने, दर्पण मीडिया, लातूर.